अकोल्याचे माजी महापौर तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय अग्रवाल यांनी आज उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांच्याकडे भाजपकडून आपला नामनिर्देशन अर्ज अधिकृतपणे दाखल केला। गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज सादर केला आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विजय अग्रवाल म्हणाले की महायुती व्हावी ही आमची इच्छा आहे आणि याबाबत दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 35 ते 40 जागांची मागणी होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र या संदर्भात अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही। लवकरच या विषयावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। म्हणजे जवळपास 30-35 वर्ष झालं महापालिकेत आहे। यावेळी निवडणूक किती चॅलेंजिंग वाटते? निवडणूक प्रत्येकच चॅलेंजिंग असते। निवडणुकीला लोकांना गृहीत धरून चालत नाही। निवडणुकीसारखी निवडणूक लढावी लागते आणि भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता निवडणुकीला सहज न घेता संपर्कातून आणि कामातून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो। आत्ताचा भाजपचा काळ आणि आधीचा काळ जो पाहतो यावेळी सर्वात जास्त तुमच्याकडे ओढा होता उमेदवारांचा वगैरे, निवडणुकीचं संभाव्य चित्र कसं पाहतात? चित्र अतिशय स्पष्ट आहे। आमच्या ज्या सार्वजनिक बैठका संघटनेच्या माध्यमातून झाल्या त्याला जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अकोला शहराचा जो सर्वांगीण विकास होते आहे त्याच्याकडे लोक चांगल्या नजरेनं पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मागच्यापेक्षाही जास्त बहुमत हे महापालिकेमध्ये मिळणार आहे आणि येणारा जो काळ आहे हा भारतीय जनता पार्टीचा। तुम्हाला महापालिकेच्या राजकारणात चाणक्य म्हटलं जातं, चाणक्य नीती यावेळेस विरोधकांवर भारी पडेल? चाणक्य नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे समन्वयानं आणि आपल्या बहुमताचा जास्त विचार न करता सहमतीचं राजकारण करण्याची आमचा स्वभाव आहे। कोणत्याही व्यक्तीला कमी न लेखता सगळ्यांना बरोबरीचा दर्जा देऊन आपला पक्ष मोठा राहायला पाहिजे, आपला पक्षाचा संपर्क वाढला पाहिजे। सामाजिक दृष्ट्या सगळ्या समाजाचे, भौगोलिक दृष्ट्या सगळ्या भागाचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि ही संघटना आणि कार्यकर्त्याची पार्टी आहे। नेता आणि कार्यकर्त्यामध्ये समन्वय आहे, सामाजिक दृष्ट्या सगळ्या समाजाचं नेतृत्व आहे। त्यामुळे जनतेला कामामुळे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला लोक विचारात घेतात। लोकसभेत, विधानसभेत, नगरपालिकेत आणि व्यक्तिगत भेटीत सुद्धा समाधान व्यक्त करतात। यादी कुठपर्यंत येईल संपूर्ण यादीची? अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।